हाय, हे झाड कधी पाहिलंय का? लोक म्हणतात ह्या झाडाला कधी फुल येतं, कधी कधी पाहिलंच नाही. फुल तर दिसतच नाही इथं, पण याला फळं येतात बघा. आणि ह्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली का? तर बघा, ह्याची भाजी करायला ना, हे बघा, ही उंबर मी घेते तोडून छोटे छोटे, आणि कवळे कवळेच असतात ना, त्यावेळेस ह्याची भाजी खूप छान लागते. आमची आजी ना आठवड्यातनं एकदा द्यायची, की ह्याच्यामुळे पोट आपलं साफ होतं आणि आपला हातपाय दुखतात ना, त्याच्यावर पण खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे हातपाय दुखायचे नाहीत, मुंग्या येत नाहीत, वाताचा त्रास कमी होतो. खूप औषधी आहे ही भाजी. हॅलो. हाय, काय करतेय? आज मी उंबराची भाजी बनवते. उंबरं पण म्हणतात, ह्याला दोड्या पण म्हणतात. हा, धुवून घेते मी आता. ही काही काढते, धुवून घ्यायची, परत चेचायची. ह्याच्यात मग चिक निघतोय. बघू. ओके. हे नॉर्मल पाण्यात धुवायचे का मिठाच्या पाण्यात? हा, नॉर्मल पाण्यात, मिठाच्या पाण्यात जसं पाहिजे तसं, नाही का? बरं, मी घेतलंय मिठाचं पाणी. ह्यात मीठ टाकलं होतं अगोदर. ओके. कारण ह्याच्यात मुंग्या असतात ना, झाडावरच मुंग्या असतात ह्याच्या फळाच्या. तिथं आपण ज्यावेळी फळ तोडतो ना, त्यावेळी खूप मुंग्या असतात झाडावरती. चांगले धुवून घेतले ते. आणि एकदा पाण्यात धुवून घेते. एक पाणी आहे ना, ओतून देते. ह्याच्यावर घाण निघाली कशी. आणि जे शिजल्यानंतर जर पाणी असतं ना, ते पण प्यायला वापरतात. हे आणखी एकदा धुवून घेते. ही चिचून घ्यायची अशी. अशी चिचली का नाही, ह्या दिसतात असे किडे दिसतात ना, म्हणजे नाही कशा मुंग्या वगैरे असतात, म्हणून साफ करून घ्यायची आपली. आता काय नाही, चांगले आहे तसे. हां, म्हणजे बघूनच सगळे एक एक. हां, बघूनच घ्यायचे असे, नाही का? ओके. त्यात पाणी वतायचं, शिजायला ठेवायचं, आणि वरती आता झाकण ठेवून शिजवून देऊया. किती वेळ शिजवायचं? असं आपण दाबून बघायचं. असं मग शिजले कळते. उंबराच्या दोड्या शिजस्तोवर ना, आपण दुसरी तयारी करूया. आता त्यासाठी लागणारा कांदा चिरून घेऊया आपण. कांदा चिरून झालाय, तर आता ही लसूण आणि जिरे हे चिचून घेते मी एकत्रच. छान वास येतो लसणाचं. जिरे आणि लसूण एकत्र असं जरा जाडं जाडं ठेवले, दाताखाली आलं ना लसूण तळलेला, खूप छान लागतं. त्याला 10 मिनिटं झालेत शिजाय ठेवले, तरी बघू आपण शिजले का. नाही अजून शिजलं, तर अजून चांगलं शिजवून द्यायचं त्याला. असं एकदम मऊ व्हायला पाहिजे, म्हणजे ते शिजले. मऊ मऊ व्हायला पाहिजे, मग चांगले शिजले असं, नाही का? ते शिजले तर काही. ओके. आता गॅस बंद करून घेते. यातलं पाणी नकोय का आपल्याला? हा, पाणी नको सुकी करायची. आणि पाणी आहे ना, पाणी टाकून नाही द्यायचं. हे पाणी प्यायचं, चांगलं असतं हे पाणी. त्या चपातीचं पीठ मळताना त्यात टाकू शकतो. हा, तसं पण चालतंय. गरम झाली आता, तर ही लसूण आणि जिरे फोडणी टाकूया. कांदा, कांदा असाच भाजायचा, जास्त पिवळा पण नाही करायचा, जसं नाही का, जास्त भाजायचंच नाही. लाल तिखट, हे काळा मसाला आपला, आणि हे मीठ, दोडे. तुम्ही भिजत घातले ते चिंचेचं पाणी टाकायचं, नाही का? पाणी टाकायचं. थोडं चिंचेचं पाणी टाकले ना,
एक वाफ काढायची. हा, एक वाफ काढायची. आणि ही कोथिंबीर ताजी ताजी अशी मस्त कोथिंबीर टाकूया वरून. अशी तोडून टाकलेली कोथिंबीर असते ना, छान वास येतो चिरलेल्या कोथिंबीरपेक्षा. तर आपण घेऊया आता ताटात वाढून. रसाची चटणी, लोणचं, मटकीची भाजी आणि ही दोड्याची भाजी तयार झालं आपलं ताट खायला मस्तपैकी. जेवायला सगळेजण. बाय.